आणि बुलेटिनच्या सुरुवातीला स्वाभिमानीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी। या क्षणाची स्वाभिमानी स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागलेली आहे। रात्री 5 तास कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीची गुप्त बैठक झाल्याचं कळतंय। तर न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यामध्ये ही गुप्त बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये स्वाभिमानी स्वबळावर लढणार असल्याचा सूर या ठिकाणी आळवल्याचं ऐकायला मिळतंय। त्यामुळे नेमकी अधिकृत माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, स्वाभिमानीच्या गोटात नेमकी काय खलबतं या ठिकाणी सुरू असल्याचं कळतंय? स्वाती, ही मॅरेथॉन बैठक म्हणायला लागेल। रात्री 11 वाजता कोल्हापूरमधल्या एका हॉटेलवर राजू शेट्टी, सुबोध मोहिते जे आहेत माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर या 3 नेत्यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक झालेली आहे। रात्री 11 वाजता सुरू झालेली बैठक पहाटे 4 वाजता संपलेली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार आहे, काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी होणार नाही आहे आणि त्यामुळे वर्धा आणि बुलढाणा ह्या 2 जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खरं तर आग्रही होती आणि तिथं देखील उमेदवार उभं करणार असल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। आणि येत्या 27 फेब्रुवारीला माढ्यामध्ये एक एल्गार मेळावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होणार आहे आणि कदाचित त्या मेळाव्यामध्ये उमेदवारांची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। आणि लगेच दुसऱ्या दिवशी 28 तारखेला पुण्यामध्ये राज्य कार्यकारिणीची देखील बैठक होणार आहे स्वाभिमानीच्या। त्यामध्ये देखील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब कदाचित होऊ शकतं। पण आपल्याला माहिती आहे की हातकणंगल्याबरोबरच बुलढाणा आणि वर्धा या 2 जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खरं तर स्वतः आग्रही होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आतापर्यंत फक्त सांगलीची जागा देतो असं, काँग्रेसची जी सांगलीची जागा आहे ती स्वाभिमानीला देण्यात येईल आणि हातकणंगले देण्यात येईल असं सांगितलं होतं। मात्र राजू शेट्टी हे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी आग्रही आहेत। त्यामुळे आता काँग्रेसचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर संपर्क साधतात का आणि पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जे मन आहे ते वळवण्याचा प्रयत्न होतो का हे बघावं लागणार आहे। अगदी, आणि अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या तपशिलांसाठी संदीप। आणि आता पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी। या क्षणाची पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय। विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक जी आहे पश्चिम रेल्वेची ती विस्कळीत झाल्याचं कळतंय। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी पश्चिम रेल्वे संदर्भात आपण पाहतोय। विजय देसाई आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। विजय, कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल असं सांगण्यात आलंय? स्वाती, सकाळी 12:53 ही ट्रेन होती विरार चर्चगेट फास्ट जाणारी। ब्रेकडाऊन झाल्यामुळे हा तांत्रिक बिघाड झालेला आहे। त्यामुळे विरारकडून चर्चगेट कडे जाणाऱ्या आणि डहाणू साईडला जाणाऱ्या गाड्या बंद करण्यात आलेल्या होत्या। या ठिकाणी आता त्या गाडीचं दुरुस्तीचं काम सुरू आहे। सध्या नालासोपारा यार्डामध्ये गाड्या सोडून परत स्टेशनला आणली जात आहे। काही ठिकाणी विरारचा 1 नंबर जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा हळूहळू ट्रेन सोडण्यात येत आहे। आता हळूहळू लोकल पूर्वपदावर यायला सुरू झालेले आहे। मात्र एकदम 4 प्लॅटफॉर्म जे मार्ग आहेत ते सुरू झालेले नाहीत। त्याचं काम सुरू असल्याचं रेल्वेकडून सांगितलं जातं, परंतु अधिकृत माहिती अजून कोणी दिलेली नाही। बरं स्वाती, धन्यवाद विजय या माहितीसाठी। तर अद्यापही ही वाहतूक जी आहे ती विस्कळीतच आहे, तर काही वेळ अजूनही लागू शकतो ही वाहतूक सुरळीत होण्यास।